शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, कलिंगड टरबूज लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय तो बेसल डोस, की नेमकी बेसल डोस कोणता द्यावा। कारण जर तुम्ही मल्चिंग करणार असाल आणि बेड करणार असाल तर एकच वेळेस ग्रॅन्युअल खताचा जो डोस आहे तो टरबूज या पिकाला दिला जातो। नंतर ग्रॅन्युअल आपण सर्व जे आहे विद्राव्य खत म्हणजे पाण्याद्वारे जे खत आहे ते देत असतो। त्यामुळे सुरुवातीचा जो बेसल डोस आहे तो फार महत्त्वाचा असतो। तो नेमकी कोणता द्यावा हा सगळ्या शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो। तर यावरती एक सोल्युशन आपण काढलेलं आहे, ते नक्की द्या मित्रांनो। खूप चांगला बेनिफिट तुमचा होऊ शकतो, चांगल्यात चांगली वाढ वेलींची होऊ शकते आणि जे अन्नद्रव्य ज्या ज्या स्टेजमध्ये पिकाला पाहिजे ते मिळू शकतात। तर सगळ्यात महत्त्वाचं एनपीके आपल्याला नेमकी कोणत्या स्वरूपात आणि कोणतं, जर 10-26-26 शेतकरी मित्रांनो मिळालं तर 100 ते 150 किलो आपल्याला वापरायचे, म्हणजे 2 ते 3 बॅग तुम्ही एका एकरसाठी जे आहे 10-26-26चा वापर शेतकरी मित्रांनो करू शकता। किंवा 10-26-26 जर नाही मिळालं तर 1846 डीएपी जे आहे 1846 डीएपी, तर हे 100 किलो म्हणजे 2 बॅग आपल्याला घ्यायचे आणि त्यासोबत पोटॅश म्हणजे एमओपी जे आहे ते आपल्याला 1 बॅग वापरायचं आहे मित्रांनो। एमओपी 1 बॅग आणि डीएपी 2 बॅग असं वापरायचे, किंवा 10-26-26 3 बॅग अशा पद्धतीने आपल्याला एनपीके घ्यायचे। त्यानंतर मायक्रोन्यूट्रंट किट जे आहे मित्रांनो, आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मिळते। प्लांटो असेल, रानडे असेल, किंवा तुमच्याकडे जी नावाजलेली साविल कंपनी असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे, ॲग्रिकॉन असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे जे मायक्रोन्यूट्रंट किट आहेत, या वेगवेगळ्या किट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अवेलेबल होतात मित्रांनो। त्यापैकी ज्या किटचा अनुभव तुम्हाला असेल, वेगवेगळ्या पिकामध्ये तुम्ही वापरलेला असेल मित्रांनो, त्यापैकी कुठलीही किट तुम्ही वापरू शकता। ती वेगवेगळ्या साईजमध्ये येते, कोणी 25 किलोमध्ये येतं, कोणतं 40 किलो, कोणतं 50 किलो। तर ती एक किट नक्की वापरा, जेणेकरून जे मायक्रोन्यूट्रंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते पिकाला शेवटपर्यंत भेटत राहतील आणि त्याची डेफिशियन्सी हे पिकाला मिळणार नाही। असं खास स्पेशली मी सांगणार नाही, परंतु मायक्रोन्यूट्रंट किट एक नक्की घ्या। तर हे झालं मायक्रोन्यूट्रंट किट। त्यानंतर जर तुमच्याकडे निमॅटोडचा प्रादुर्भाव हा तुमच्या पिकामध्ये वेगवेगळ्या पिकात जर जाणवत असेल, तुमच्या जमिनीमध्ये निमॅटोड असेल मित्रांनो, तर निमोळी जे खत आहे, निमोळी खत आपल्याला वापरायचं। निमोळी खत तुम्ही 100 ते 150 किलो पर्यंत या बेसल डोस बरोबर आपण वापरू शकतो। यामुळे निमॅटोडचा प्रादुर्भाव हा कमीत कमी होईल मित्रांनो, आणि इतर किडींचा देखील प्रादुर्भाव तुम्हाला कमी प्रमाणात दिसून येईल जर तुम्ही निमोळी खताचा वापर केला तर। त्यानंतर रिजंट जीआर आपल्याला वापरायचे। रिजंट जीआर यासाठी वापरायचे की तुमच्या जमिनीमध्ये जर मर होत असेल, तुम्ही रोपांची लागवड केली आणि रोपांची मर जर मोठ्या प्रमाणात होत असेल, म्हणजे त्या ठिकाणी कीटकांचा जे सुप्त अवस्थेत गेली कीटक आहे ती नेमकी पोषक वातावरण भेटल्यानंतर जर ती जीवित होऊन तुमच्या रोपांवर अटॅक करत असतील, पिकावर अटॅक करत असतील, तर त्यावेळेस जर आपण रिजंट जीआरचा वापर केला तर त्याचा नाश आपण जमिनीमध्येच करू शकतो आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या रोपावर स्टार्टिंगला होणार नाही, म्हणजे पहिल्या 1-2 फवारणीचा आपण बचत करू शकतो। या पद्धतीनं जर आपण ही एकंदरीत जी किट आहे ती किट जर बसवली मित्रांनो, घेतली मित्रांनो, तर ती योग्य किट आपल्यासाठी होईल। फक्त त्या पद्धतीने द्या, म्हणजे एनपीके असेल, मायक्रोन्यूट्रंट असेल, रिजंट जीआर असेल, निमोळे असेल, आपल्याला त्या पद्धतीनं घेणं आवश्यक आहे। फक्त ही एकंदरीत व्यवस्थित मिक्स करायचे आणि संपूर्ण बेडवरती जो बेड आपण पाडणार आहोत त्या बेडवरती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला मल्चिंग टाकण्या अगोदर, आणि तो व्यवस्थित मल्चिंग टाकून समप्रमाणात हा बेसल डोस पडेल या प्रमाणामध्ये। नाहीतर काय काय होतं, कधी कधी खत पसरवताना काही भागात जास्त होतं, काही भागात कमी होतं। नंतर ज्यावेळेस वेलांची डेव्हलपमेंट होते त्यावेळेस अशा लक्षात येते की एका भागामध्ये वाढ चांगली झाली, एका भागामध्ये कमी झाली। तर असं होऊ देऊ नका। समप्रमाणामध्ये व्यवस्थित बेडवरती हा बेसल डोस पसरवा, व्यवस्थित त्याला मिक्स करा। त्यानंतर मल्चिंग, त्यानंतर तुम्ही ड्रिपची नळी आथरा आणि मल्चिंग आथरा। तर पुढचा पॉईंट आहे मल्चिंग, तर तो नक्की बघा मित्रांनो। आतापर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला वेगवेगळ्या शेतकऱ्या ग्रुपवर शेअर करा मित्रांनो, जेणेकरून अशी माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाईल मित्रांनो। आपण तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, जर वाटलं तर त्या ठिकाणी नक्की जॉईन करा। तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी किंवा या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता। धन्यवाद।